धारावीचा पुनर्विकास नेमका कधी होणार असा प्रश्न आता धारावीकरांना भेडसावतोय। कमी दाबाने येणारं पाणी अपुरं पडतंय। अनधिकृतपणे नळ जोडणीमुळे त्रासात भर निर्माण झाली। उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळेही धारावीकरांना त्रास होतोय। धारावीचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते। यासाठीचा सर्वे गेल्या काही दिवसापासून सुरू झाला असून या सर्वेला धारावीकरही प्रतिसाद देताना पाहायला मिळतात। पुनर्विकास झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समोर असलेल्या समस्या दूर होतील असं धारावीकरांना वाटतंय। आता उन्हाळा सुरू झालाय आणि या उन्हाळ्यात धारावीकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। कमी दाबामुळे येणारं पाणी सध्या धारावीकरांना पुरताना दिसत नाहीये। त्यातच अनधिकृतपणे केलेल्या नळ जोडणीमुळे त्या त्रासात आता भर पडते। उघड्यावर पडत असलेला कचरा आणि खुली गटारं यामुळे धारावीकरांच्या आरोग्याचाही प्रश्न आता निर्माण होतो। त्यामुळेच धारावीचा पुनर्विकास झाला तर आपल्याला चांगली घरं मिळतील आणि त्या चांगल्या घरांसोबत चांगल्या सुविधा देखील मिळतील अशी आशा धारावीकरांना आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर इथे जे धारावीकर राहतात त्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे, त्यांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे सुटेल अशी आशा जी आहे ती राज्य सरकारला आहे। आता मी धारावीमध्येच आहे आणि इथं आपण बघू शकतो गटाराची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, अगदी भेडसावत आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते हे धारावीकर देताना पाहायला मिळतात। आता मी ज्या गल्लीमध्ये उभा आहे तिथेच आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ड्रम्स जे आहेत ते रांगेत लावलेले आहेत, जेणेकरून जे पाणी येतं ते पाणी साठवून ठेवलं जाईल आणि अख्खा दिवसभर आपल्याला वापरायला ते पाणी मिळेल। कारण सकाळी जे पाणी येतं ते अत्यंत घाण असतं आणि ते घाण पाणी संपल्यानंतर काही थोडा वेळ जे पाणी येतं ते साठवून ठेवावं लागतं। अशी प्रकारची परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून जर संपूर्ण धारावीत जर आपण फिरलो तर गटारांची समस्या देखील तेवढीच महत्त्वाची आहे। गटार उघडी आहेत त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावतात। लहान मुलं लवकरात लवकर जे आहेत ते आजारी पडतात। अशी सगळी परिस्थिती असताना जर धारावीचा पुनर्विकास झाला तर त्या नागरिकांना कुठे ना कुठे सहूलियत मिळेल, त्यांना आधार मिळेल अशा प्रकारचं मत जे आहे ते या धारावीकरांचं इथं झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।